बघ पाणी असलं तर बघ रे तिथं साधा पाणी. श्री पाणी आण ना बाटलीत. काय मिस्त्री घेतला? काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. आम्ही बोंबील इकावला घेऊन आल्या. हे काय बनवत आहेत? बोंबील पण हा भात ठेवाय ना झारा. मग काय ढाकाय? काय ढाकाय? असं असं हा बकऱ्यांची कराड. भेंड्यांची झाडा देखा किती मोठी मोठी झाली. आज पण पाऊस नाही जास्ती. बाय काढतो वाटतं तिथे सासू तिने काय निसल्यात बोलते म्हणे नाही नाही 9 दिवस दिली माझ्यासारखे देणारच नाही. थँक्यू. बांगडा 50 मजगावला खपवले म्हणजे 7 आहेत बसते. झाली आली कोणाचं बांगडी बांगडी घेऊन चल आता नको बोलायला तुझा. पण तिचो त्याची मान काढून काढून तुझ्या चमक गावाने. हो चांगलं सुगंध आता आलेलो वाज घेऊन काय करशील. मी काय रोज येता काय होत नाही तुम्हाला गावा त्या बाहेर हिशोब माकून प्रोत्साहन करून दिले. आता त्यांना 10 दिले ना म्हणे हे बोंबील ते 50 पण मोठं मोठं ते मच्छी. आता मी एकटीच आहे ना ते कुठे घेतलं बिस्किट खायला चाललं. तुम्हाला बोलल्या नाही म्हणून माझ्या हात घालतात. संध्याकाळ जायला ना आम्ही, त्यामुळे सगळी घरात ना भेटतात. मस्त खपते पटापट पटापट. इथे काय 5:30 पावणे 6 वाजावं लागला.
भरला अजून काय नाही. तो पण एक भर बरं झाला काय गोष्ट नाही. हा? हे, होय, घोमेले वाजलं. बरं, खायला तर द्या. कसलं? घोमे? बांगडे पण आहे. बांगडे किती आहे? 7-8 मोठी 100 घेतेस का? रुपयाची. मोठी घेते. घे, तू काय खातो घे. ते घ्या. हे चांगलं होतं बांगडे खातात ना. हा? हो, हो. गरम झालं तुझं? नाही बा आमच्या घरात मी मस्त घास खपवलं ठेव घोमे द्या अर्धा. बांगडा चांगला आहे मस्त. तुमची कशी आहे तब्येत? हा मुंबईला वाजवाय 100 वाजवायला मुंबईला गेलेलो बघा, 100चे नको बाई. गणपती. दोन वर्ष दे. नको मग राहू दे. तू घोमे दे. दे. 100चे खायला काय. हा नरम दिला असं बघ. नाही 2-3 घोमे टाक हिला. राहिला असा हिला टाक घोमे. अवरापणी मिळतो ना पण आता काय माझी फायदाच नाही मिळाला झालं दोन. पोळीसाठी जा. थांब मी त्यांना पाठवते बघ गाडी घेऊन मग आणे सांग मग. जा का ताई? होती मग त्या दिवस आली जय, 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 जय. ए, किती, किती, किती? मावशी आहे. ते 50ची ना? 50 रुपये. घेते मी मॅम हो, जातं. बघ. साखर लई कमी पितो चहा बिस्किट घे बिस्किट बिस्किट दे. तर मस्त संध्याकाळची चहा पिल्ली. कसला पान आहे हा? कुऱ्याचा पान आहे. कुऱ्याच्या पानावर मस्त पैकी बोंबील घेतलेले आहेत मावशीने. मग 50चं मला काय करायचंय मग खाशी मस्त. 50चं मला 25चं हे दोन. मग 50 3 बरे आहेत ना मामा? तुमच्या लोकांना साफ करताना नाहीत ना आपल्या? आपण बाही खाईत पण असली कधी जात. बारीक कापा मस्त लागतं चवीला. वाटा. आमचं मसाला चवीला भारी लागतं. मस्त रस्सा होतो मटणासारखा. त्यांची बाटी काढलीस काय? नाही त्या काढतील बाटी काढेल बाई. त्याला त्या येतात ना. बाटी काढ. हे बघा आखीच नाही. मग मग काळ्या मस्किती करते तू हो. बाटी काढा चुकून राहिलं तर अख्खा कालवण खराब होतं. होतच काला मस. मग हो. या बघा, असं मग कापड 2 बार म्हणते झालं मुश्किल. कोंबड्या किती आहेत तुमच्या गावात? किती बोलली ते. मस्त संध्याकाळचं वातावरण आहे आणि आले गणेशनगर गावच्या शेतांकडं स्पेशल राऊंड मारवासाठी. आणि तुम्हाला इकडची शेती ही आता फुललेली शेती दाखवावं लागले. इकडं नाचणी, भात, वरियो पेरलेले आहेत. बाकी भाजीपाला पण आहे बऱ्याच प्रकारचं, भेंड वगैरे. यो भात आहे आणि नाचणी आहे आणि ही भाजी आहे. सात दिलं 100 तर 50 तर 3 दिलं. पांड काल काढतो पांडी नाही काय करते मग काय द्या. आज बाकी म्हावरा घेवला भरपूर गर्दी जमते. व्हिडिओ आपण दूरशी काढूया. हे पलतात दे का व्हिडिओ काढली की पलतात. भावरा घेतला ना हा बाबू बोलतो आई तू काटेरा भावरा मच्छी घेता घेता मस्त मामाने आपल्यापर्यंत एक चांगली बातमी पोहोचवली. एक गायने दिली
2 वासरा. राजा आणि सर्जा. मस्त आहेत दोन्ही पण. हात लावून देतात ना. आज सकाळचे आहेत ते. हरिदासचे ब्लॉग्स तुला अजून नाही माहिती पडला. आणि ही 2 मोठी झालीत ना. हे कधीच आहेत. तुम्हाला वाटेल की वासरू वगैरे काय दाखवते जन्माला दिला वरा काय, पण ही खरंच खूप आनंदाची गोष्ट असतं शेतकऱ्यांसाठी, ज्यांच्या घरात गुरा ढोरा आहेत ना त्यांच्यासाठी. तर मला पण मस्त वाटला व्हिडिओ काढावला तिथं जाऊन. गणेशनगर गावांची पोरा इकडं मस्तपैकी गोट्याने खेळतात. या गेमला काय बोलताव, गोट्यानेच बोलताव ना. गणेशनगर गाव डोंगरावर असल्यामुळं यो डोंगरावरची चढती डाग आहे आणि खलती पण बरचसं गावात. आणि ही आपली खाडी दिसते. तिकडं भरपूर धुका झाले, संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही. इकडं या साईडला आहे ना, थांबा झूम करून दाखवतो. थोडं जंजिरो किल्लो पण दिसते ते का. तिकडं मुरुड साईड आहे ती. आणि इकडं पुढं गेलो ना का पूर्ण समुद्र चालू होतं. आणि या आंबाच्या पाठीमागं आहे ना या साईडला दिघी गाव आहे, तो काही दिसत नाही. तर सांगावचा एक गोष्ट अशी आहे की दिघी गावापासून इकडे दिघी गाव आहे तर इथनं मुरुडपर्यंत त्या एरियात एक मोठं ब्रिज होण्याची शक्यता आहे. आणि बरीचशी डेव्हलपमेंट करायचं प्लॅनिंग चाललं आहे आपल्या गव्हर्नमेंटचं. तर काही लोकांचा विरोध पण आहे त्या गोष्टीला. होऊ शकते तर सक्सेसफुल किंवा नाही पण डोंट नो, पण प्लॅनिंग आहे. तर आईचा पण विकून जायले गणेशनगरमध्ये. थोडंसं आता बोंबील राहिल्यात ते घेऊन आता पुढं चालल्या पुढच्या गावात. तर आता आम्ही आलो कासेखोल गावात. संध्याकाळी 6:45 वाजता. धक्कावर दे का कशी भेंड्यांची भाजी जायले. हो म्हाताऱ्या हो, मी कुठं कधी म्हाताऱ्या. जय सद्गुरू. आजी बोलतात फोन फोडून टाकू. हा हो बरे आहोत, तुम्ही बरे आहात ना. आजी तुमचं फोटो राहतील तेव्हा आठवणी राहतील आमच्याशी. तुम्ही गेले हो का आम्ही फोटोत तरी बघू ना. मग काय की अशा आता नंतर तर म्हाताऱ्या होईपर्यंत कोण जगणार पण नाही वाटतं. का कशी तर कशी निसताव ना. आंघोळ बिंगोळ घेतली का तुम्हाला कोण तुम्ही घेतला. गावाकडची सुंदर संध्याकाळ. तर रात्रीचं 7:45 वाजल्यात आणि फायनली बोंबील पण खपल्यात. थोडंसं होतं ते कासेखोलला येऊन खपलं. 200 रुपयाचं दिलं होतं. हा कासेखोलला नाही, पहिला कासेखोलला गेलेलो आणि आता चोरविलला येऊन खपलं. आज आम्ही गणेशनगर, चोरवली, कासेखोल असे 3 गाव फिरलो आणि आता जातो घरा.